Very good morning and welcome to this beautiful morning session. So last Saturdayचं जे टेक्निक होतं ॲज इफ टेक्निक किती लोकांनी केलं आणि किती लोकांनी कंटिन्यू केलं त्याचं नेहमी रिमाइंडर तुम्हाला येत होतं. डिड यू डू इट? त्याचा काय इम्पॅक्ट झाला मला सेशनच्या शेवटी मला नक्की शेअर करा की असं तर नाही होतं ना, एक टेक्निक आ रहा है, काहीतरी नवीन इन्साइट मिळत आहे, मग टेम्पररी त्याचा यूज केला जातो आणि देन स्किप होऊन जाते आपल्या लाईफमधून. हवीवर ती टेक्निक जे काही आपण शिकतो छोट्या सिम्पलेस्ट गोष्टी अगदी व्हेरी सिम्पल, पण त्याचं युटिलायझेशन इम्प्लिमेंटेशन आपण करतो का खरंच आपल्या लाईफमध्ये? कारण जे मला हवंय व्हॉट एव्हर गोल, जो काही गोल आहे त्याच्यासाठी हे मला नक्कीच युजफुल आहे. इज इट युजफुल एव्हरीबडी? त्याचा यूज होतोय आपल्याला, है ना? सो आर यू रिअली युझिंग इट? जी लास्ट टाइमची आपण कुठली टेक्निक केलेली ॲज इफ टेक्निक, जिथे आपण स्टेट चेंज केले होते. आपण दोन एक्झाम्पल्स दिले होते, एक कॉन्फिडन्सची स्टेट आणि एक काय केलेलं, रिलॅक्सेशनची. करेक्ट? राईट एव्हरीबडी? केली कंटिन्यू सगळ्यांनी? राईट. त्याचंच एक एक्सटेन्शन आहे आजचं एक टेक्निक जे मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या लाईफमध्ये जसं मी म्हणते की नोईंग इज नॉट इनफ. माहीत सगळंच असतं सगळ्यांना आणि नाव डेज तो इट इज सो इझी, बट देन त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि कधी डे टू डे लाईफमध्ये जेव्हा त्याची खरी गरज आहे आणि ते युटिलाइज करणं, इम्प्लिमेंट करणं, त्या त्या वेळेस ते यूज करणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स हाऊ आपण हे शिकता येतं, है ना? तर लास्ट टाइम आपण बघितले की आपली स्टेट कशी बरं आपण चेंज करू शकतो. अगेन मी कोणता सेशन घेतलेला, मेडिटेशन, राईट? सध्याचं जे मेडिटेशन आपलं चालू आहे, व्हॉट इज दॅट? चेंज इन द बॉडी अँड द चेंज विल हॅपन ॲटोमॅटिकली इन द माइंड. एक्झॅक्टली. ग्रॅज्युअली मी तुम्हाला कसं घेऊन गेले होते त्या मेडिटेशन मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल एक 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 पॉइंट, अँड नाव आपण आपल्या बॉडीमध्ये काम करतोय. एक्झॅक्टली. तसंच काहीही चेंज करायचं असेल तुमच्या लाईफमध्ये, एनी स्टेट, माइंड, इमोशन स्टेट असेल, कुठले तरी गोल्स मला अचीव करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट म्हणजे फिजिकल फॉर्म की जो आपल्याला माइंड स्टेटसला खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते स्टेट ते जर चेंज केलं तर येस डेफिनेटली आपल्यामध्ये चेंज होऊ शकतो. सेम लाईक लास्ट टाइम कसं होतं की आपण इमोशनल स्टेट्स बघितले की जिथे मला थोडी भीती वाटते, तर त्याच्यामध्ये मला कुठली स्टेट चेंज करायची आहे, कॉन्फिडन्स वाली. जिथे मला खूप एन्झायटी आहे तिथे काय पाहिजे आपल्याला, ऑफकोर्स कामनेस हवाय, शांतता हवी आहे. जिथे सेल्फ डाऊट आहे त्याच्या अपोजिट मला काय पाहिजे, सेल्फ बिलीफ, है ना? फॉर एक्झाम्पल ही टेक्निक आपण कुठल्या कुठल्या लाईफ सिच्युएशन्स मध्ये वापरू शकतो, ऑफकोर्स डेली वापरू शकतो. प्लस स्पेसिफिक काहीतरी इन्व्हेन्शन्स असतील, लाईक आय मीन रिक्वायरमेंट्स असतील, लाईक इंटरव्ह्यूज द्यायला कुठे जायचंय तुम्हाला, कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला सुद्धा जायचंय, पब्लिक स्पीकिंग काहीतरी असेल, किंवा जस्ट एक 4 लोकांचाच ग्रुप असेल पण तिथं मला माझं म्हणणं मांडायचं आहे, राईट? कुठल्याही बिझनेस मधला काही डिसिजन असेल, ट्रेडिंग मधला काही डिसिजन असेल की कोणते ट्रेड्स घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे, इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स काय असतील, कुठल्या प्रॉपर्टी रिलेटेड असतील, कोणत्याही लाईफमध्ये कोणत्याही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह जायचं असतं आणि तुम्हाला शेअर करायचंय किंवा तुम्हाला हे करायचं, तुमची आयडेंटिटी शो करायची. शो इन द सेन्स स्पीक, युअर आयडेंटिटी स्पीक्स, राईट? डेली लाईफमध्ये याचा कसा यूज करू शकतो? काहीतरी इम्पॉर्टंट कॉल्स असतील त्याच्या अगोदर ही टेक्निक करा. काहीतरी टफ कॉन्व्हर्सेशन असतील, मग ते रिलेशनशिपमध्ये असतील, वर्क प्लेसमध्ये असेल, एनिथिंग, काहीतरी फार इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं तुम्हाला, एखादी प्रॉपर्टी बघायला घ्यायची, 2-4 ऑप्शन आहे, नक्की कुठलं घ्यायचं, ऑल कन्फ्युजन. अरे ये लू क्या, त्याच्यामध्येच वेळ जात असतो आपला. एनी इम्पॉर्टंट डिसिजन, राईट? तुम्ही कुठले तरी प्रपोजल्स पाहायला जाता वेडिंगसाठी, मॅरेजसाठी, मग तुम्हाला असे 2-1 प्रपोजल्स असतात, 2-3 प्रपोजल्स असतात, अँड देन इट बिकम्स डिफिकल्ट की अरे क्या लिया अभी डिसिजन ह्याच्यामध्ये हे, आणि त्यांनी कीप ऑन लिंगरिंग. तर जिथे जिथे लाईफमध्ये तुम्हाला स्टेट बदलायची आहे तिथे तिथे आजचं टेक्निक यूज करणार आहे आपण, ऑलराईट? आणि त्या टेक्निकचं नाव आहे अँकरिंग. या आय जस्ट राईट इट हिअर ऑल्सो, मी इथं पण लिहिते की व्हॉट इज द टेक्निक. तुम्ही सगळ्यांनी नोट करू शकता आणि मी ऑफकोर्स तुम्हाला आता लगेचच नोट्सही शेअर करणार, राईट? इट इज कॉल्ड अँकरिंग. इफ यू रिमेंबर,
मी मेडिटेशन मध्ये नेहमी तो अँकरिंग पॉइंट घेते, की आता आपला फोकस इथे ठेवा आणि त्या अँकर पॉइंट कडे यायचंय. रिमेंबर? त्यामुळे तुम्हाला हा काही नवीन नाहीये, बरोबर आहे की नाही? व्हॉट इज अँकरिंग? की एखादं अँकरिंगशी आपलं जे फिलिंग आहे ना ते ट्रिगर होऊ शकतं जर ते लिंक केलं तर. म्हणून ही अँकरिंग स्टेट आहे की जी माझी स्टेट चेंज करायला कशी मदत होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा हँडशेक करतो है ना, हँड जेस्चर हे करतो, व्हॉट इज दॅट अँकरिंग? काय त्याच्यामधून शेअर दिसतं, रिफ्लेक्ट होतं? कॉन्फिडन्स, ऍक्सेप्टन्स, समोरच्याचा ऍक्सेप्टन्स, है ना. जेव्हा आपण समोरच्याला वी शो लॉट ऑफ लव्ह अँड कम्पॅशन, त्याच्यामध्ये काय आपण शो करतो किंवा शो काय होतं, काय करतो पेक्षा काय होतं त्याच्यामध्ये? इट्स अगेन ऍक्सेप्टन्स अँड वी, म्हणजे आपण सगळ्यांचे एकमेकांचे थॉट घेतो सुद्धा आणि देवाणघेवाण है ना त्याच्यामुळे. तर यामध्ये अँकरिंग पॉइंट म्हणजे ज्या ज्या गोष्टीशी आपण लिंक करतो तिथं आपलं ते फिलिंग ट्रिगर होतं. तर आपण आजच्या ह्याच्यामध्ये काय करणार आहे, अँकरिंग टेक्निक जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण असंच करणार आहे की माझे ते फिलिंग आहे ना त्याला असं जोडणार आहे, की सो दॅट मला जेव्हा लाईफमध्ये रिअल सिच्युएशन्स मध्ये जेव्हा त्याचं युटिलायझेशन करायचंय, माझ्याकडे हे रेडीमेड असेल, रेडी केलेलं, सो यू जस्ट टेक इट अँड यूज इट, इट विल बी दॅट इज ऑलराईट. तर सेम लाईक लास्ट टाइम सारखंच ह्याची प्रोसेस असणार आहे. यू रिमेंबर आपल्या 4 स्टेप्स होत्या. ऍज इफ टेक्निक मध्ये 4 गोष्टी रिक्वायर्ड होत्या. फर्स्ट इज काय होतं, आपली पोश्चर होतं, है ना. पोश्चर ऍज इफ. तर आपण लास्ट टाइम जसं कॉन्फिडन्सचं एक्झाम्पल घेतलेलं, वी कॅन कंटिन्यू विथ दॅट, किंवा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घ्या. कॉन्फिडन्स घेऊ शकता, सक्सेसफुल घेऊ शकता. त्याच्यानंतर पण जिथे जिथे स्टेट अशी तुमची चेंज हवी आहे तुम्हाला, एनिथिंग यू कॅन टेक. मी जस्ट ऍज अ एक्झाम्पल म्हणून मी कॉन्फिडन्स घेईन, कारण लास्ट टाइम आपण तेच घेतलेलं. अँड आय जस्ट को रिलेट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असणार तुम्ही घेऊ शकता. सेल्फ कॉन्फिडंट आहे, किंवा जे आपण म्हणतो ना डेअरिंग आहे माझ्याकडे, या आय कॅन टेक व्हेरी कॉन्फिडेंटली डिसिजन्स, हे असतील तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये पोश्चर तुमचं तसं असला पाहिजे, ब्रीदिंग पॅटर्न पण तुमचा तसाच असला पाहिजे, फेशियल एक्सप्रेशन्स तुमचे दिसतील तसे, आणि मग आपण शेवटी इनर व्हॉइस क्रिएट केलेला है ना, की काय म्हटलेलं, माय नेम इज दिस, माय नेम इज अरुणा अँड आय एम कॉन्फिडंट, माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट, असं आपण इनर व्हॉइस क्रिएट केला होता है ना. मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं ते टोन, स्पीड आणि व्हॉल्यूम इम्पॉर्टंट आहे मॅच करण्यासाठी. लास्ट टाइम आपण 2 एक्झाम्पल्स घेतलेले आणि दोन्हीमध्ये व्हेरिएशन्स होते है ना. टोनॅलिटी मध्ये कॉन्फिडन्सचा टोन कसा असेल, हायर स्पीच आणि देर इज लॉट ऑफ एनर्जी, व्हॉल्यूम हाय. आणि जिथे आपण रिलॅक्सेशन, पीसफुल हवं होतं तिथं कसा होता टोन, टोन वॉज लो, स्पीड वॉज व्हेरी लो, व्हॉल्यूम वॉज व्हेरी लो, की जिथे ती पीस बरोबर ते मॅच व्हायला पाहिजे, isn't it? त्यामुळे हे टेक्निक वापरताना अगेन दिस इज अ व्हेरी पॉवरफुल, अ सिम्पलेस्ट अँड व्हेरी क्विक, इझी टू यूज इट तुमच्या आपल्या डेली लाईफमध्ये. व्हाय वी आर डुईंग ऑल दिस? मी का बरं, मी मी माझ्या लाईफमध्ये शिकलेले, इम्प्लिमेंट केलेले हे टेक्निक्स तुमच्या लोकांच्या बरोबर का शेअर करत असेल? एनीबडी वुड लाईक टू आन्सर? रेज युअर हँड्स. टीम्स अनम्यूट करा सगळ्यांना. व्हॉट इज द इंटेन्शन, व्हॉट इज माय पर्पज और इंटेन्शन? सगळ्यांना बोलून आपण इथे देतो. ऑफकोर्स दिस आर द स्पेसिफिकली मेंट फॉर फिटनेस पार्टिसिपेंट्स. येस, नक्कीच किरण, त्यांना त्यांच्या जर्नीमधून ओव्हरकम व्हायला या सगळ्या गोष्टी खूप मदत करतात. येस, बट वाय आय मस्ट बी शेअरिंग विथ यू ऑल एव्हरी नाव अँड देन? वाय? काय इंटेन्शन असेल, ऑब्जेक्टिव्ह आहे? एनीबडी? चलो अनम्यूट, अनम्यूट. नथिंग इज राईट अँड रॉंग. कम ऑन, शेअर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्याबरोबर जे चेंज झालं माझ्यामध्ये ते तुमच्यामध्ये पण चेंज झालं तर तुमचं पण खूप काय प्रगती होऊ शकेल. All right. All आम right. Beautiful. आमचे गोल्स लवकर मॅनिफेस्ट होण्यासाठी. Beautiful. One more, one more. Keep going, keep going. सगळ्यांनी सांगा. You know that. क्विकली अनम्यूट करा. टीम सगळ्यांना अनम्यूट केले का? सगळ्यांनीच बोलायचंय क्विकली.
अ, सतत ऍक्टिव्ह राहण्यासाठी, मोटिवेशनल साठी. All right, beautiful. टू Yes, चेंज फिजिकल स्टेट अँड फ्रिक्वेन्सी. amazing, beautiful. Yes, keep sharing, keep sharing. का आपण या टेक्निक्स करतोय त्या लक्षात राहतील की नाही हा क्वेश्चन असेल तुम्हाला. वाय सो मेनी टूल्स म्हणता येईल आपल्याला, की एवढे सगळे टूल्स का बरं आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. या चल, अनम्यूट एव्हरीबडी. आपल्याला 1% लोकांमध्ये जायचंय ना, त्याची पूर्ण मग काय होईल त्याने? तयारी. नाही गेले तर काय होईल? मी आजपर्यंत नव्हते, काय होईल? चांगली नाही होती ना, अच्छी त्याची लाईफ आहे. सगळे लोक आपल्याकडे बोट दाखवतील की वाह लाईफ जी रही है इतनी अच्छी जरूर है, क्या बोलते हो? है ना? अजून का पाहिजे ऍड ऑन? चुकीच्या ज्या हॅबिट्स होत्या, थिंकिंग होत्या, त्या चेंज करण्यासाठी, पॅटर्न ब्रेक करण्यासाठी. ब्युटिफुल. येस येस आरती. हा, आपलं जे अचीव्ह करायचं त्याच्यात जे काही ऑब्स्टॅकल्स येतील, असं काही अडचण येऊ नये. जे काही आपल्याला अचीव्ह करायचंय त्यासाठी मॅक्झिमम तुम्ही प्रयत्न करत आहात की कुठे तुम्ही अडू नका. आपल्याला तिथे पोचायचं आहे एका ठराविक ह्याच्यात. Amazing. That was beautiful, Aarti. You nailed it. Amazing. Who else? Mindset positive राहावा एव्हरी कायम. सिच्युएशन मध्ये स्टर्डी राहण्यासाठी, म्हणजे आतून कॉन्फिडन्स असेल तर इच अँड एव्हरी सिच्युएशनला आपण एकदम छान सामोरे जाऊ शकू. म्हणजे चांगल्या पण Beautiful. आणि वाईट पण. म्हणजे Beautiful. सेल्फ इम्प्रुव्हमेंटच म्हणू आपण ते. Exactly. ये जर्नी वही है. इट इज लाइक खुद के ऊपर काम करना, खुद के ऊपर काम करना, स्वतःवरती ही काम करत राहायचंय. आणि जसं मी म्हणते, एक टेक्निक मला फार भावेल, मला वर्क करेल, दुसरी मला नाही करणार, पण ती दुसऱ्याला खूप काम करत असेल. आणि दॅट्स वाय मी या व्हेरियस आपण वेज आणतो आणि प्रत्येक वेज मधून येस एक ट्रिगर आपण क्रिएट होतोय ज्याच्यामध्ये. अँड दीज आर ऑल प्रूव्हन टेक्निक्स, नॉट क्रिएटेड बाय मी. ऍब्सोल्युटली. तुम्ही जर गुगल काही कराल, कोणालाही विचाराल, यू विल गेट ऑल दिस. दिस आर ऑल प्रूव्हन ब्युटिफुली. ज्यांनी ज्यांनी इम्प्लिमेंट करतात, इट्स व्हेरी इझी टू यूज. बघितलं आपण, इज देअर एनी डिफिकल्ट? पण रिअली ट्रस्ट मी, दीज आर व्हेरी पॉवरफुल लाईफ ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स असू शकतात तुमच्यासाठी. व्हॉट एल्स? येस डॉक्टर स्मिता, रंजना, जयश्री, कल्पना, जयशिका सर, शिवाजी सर, प्रणोती, कमान, मनीषा, प्रतिभा, चारुशीला. का बरं आपण एवढ्या सगळ्या, मग ते तुमच्या लक्षात राहतात का? आय नो बरीच लोक आहेत की तुम्ही सगळ्या टेक्निक्स करताय, टीम आपल्याला रिमाइंड करते, अच्छा तुम्ही ही किंवा ही किंवा ही कुठली तरी एक केली का, दररोज एक कुठली तरी करा. अँड आज अर्चना सेड की येस, मला डे टू डे लाईफ मध्ये मला त्याचा कुठेतरी डोस पाहिजे की जिथं मी स्टेबल राहीन सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा मला त्याचा उपयोग होईल माझ्या डे टू डे लाईफ मध्ये जात असताना. का बरं करायचंय? मग त्याचा उपयोग होतोय का? इथं येऊन सॅटर्डे मॉर्निंगची झोप हे करता, सकाळी येऊन इथं ऐकायचंय? वाय डू वी डू दॅट? स्वतःतील कॉन्फिडन्स वाढतो मॅडम. आणि मेन म्हणजे सगळ्या एरियावरती काम करणं होतंय. अमेझिंग. दॅट इज रिअली रिअली वंडरफुल. की मला जर गोल करायचा असेल, मला सध्या मनी गोल आहे, तर माझा फोकस फक्त एवढाच असेल तर होणार आहे का मनी गोल? आय टेल यू, नेव्हर. माझा गोल असेल, मला एक्सरसाइज करायची, डाएट करायची, वजन कमी करायचं, एवढाच फोकस आहे, मी एवढंच बघणार आहे, होणार आहे का? नेव्हर. एक्झॅक्टली तसंच आहे. ऑल 4 पिलर्स बाय डिफॉल्ट यू हॅव टू वर्क. आणि म्हणून आपल्या या सिस्टीम मध्ये, सिम्पल सिस्टीम, पण त्याच्यामध्ये वर्क का होतात गोष्टी? बिकॉज आपण सगळ्या पिलर्स वरती काम करतो. ब्युटिफुल जयश्री. येस रंजना, डॉक्टर स्मिता, व्हॉट इज द रिझन? गरज आहे का त्याची? हॅलो. गरज तर आहेच, आणि आपल्याबरोबर सर्वांचाही फायदाच होतो त्याच्यात घेतलेली टेक्निक वापरून. म्हणजे स्वतःचाच नाही, त्याच्याबरोबर असलेला सराउंडिंग एरियाचा किंवा नॉन लिव्हिंग थिंगचा पण. आणि त्याच्यामुळे हे नाही. Absolutely, absolutely beautiful point. See,
एव्हरीबडी सगळ्यांनी कसे पॉइंट्स इन्साइट्स तुम्ही शेअर केले. दॅट इज रिअली अमेझिंग. इट इज नॉट दॅट की आता काहीतरी अजून शिकून घ्यायचं, बरं बघू झालं तर झालं, कामाला आलं तर बघू, नाही तर नाही. अँड यू नो दॅट जसं तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात की बापरे आता काहीतरी डॉक्टर अरुणा घेणार आहेत म्हणजे कुछ तो मिलने वाला है अपने को. अँड दॅट्स फॉर शुअर. अँड जे मी यूज केलेलं आहे, आय टेक ओनली दॅट. मी त्यालाच टच करत असते. इट्स नो मीनिंग मी ऑफकोर्स देर आर मेनी कॅरी फॉरवर्डेड गोष्टी ऑफकोर्स देते. मी पण कुठून तरी शिकलेलीच आहे, कुठून तरी ऐकलेलीच आहे, isn't it? सम आर इन्व्हेंटेड, ते आपोआप गोष्टी काही होतात. बट व्हॉट आय हॅव डीपली इम्प्लिमेंटेड की ओ या दिस कॅन बी युजफुल, माझ्या लोकांसाठी हे याचा यूज होईल त्यांच्या डे टू डे लाईफ मध्ये. दॅट्स वाय आय कम अप हिअर. या येस डॉक्टर अस्मिता. अरे कुठे या अनम्यूट. ओके. हु एल्स? अनिशा, प्रतिभा, चारुशिला, प्रणोती, प्रीती. अनम्यूट क्विकली. ओके. राईट. तर डेफिनेटली की आपल्या लाईफमध्ये राईट जे आपलं गोल्स आहे, कधी कधी दिवस आपण इंटेन्शनली स्पेंड करतो, डिझाईन करतो. आपण आपले गोल्स आहेत, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय इंटेन्शनली आपल्याला ऍक्शन्स घ्यायचे आहेत. पण हे सगळं करताना कधी कधी काय होतं, आपली फिलिंग्स काय होतात, ट्रिगर होतात. मग त्याच्यामध्ये कधी वॉन्टेड फिलिंग्स असतात, कधी अनवॉन्टेड फिलिंग असतात. त्याचा काही उपयोगच नसतो, ते मॅचच होत नाही आपल्या गोल्स सोबत, किंवा मला कसं माझा डे घालवायचा आहे ना. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिथे थोडक्यात शॉर्टकट आहे, फास्ट वे. जिथे ते म्हटलं फास्ट फास्ट होत्या. येस ऍक्च्युली इट इज द फास्टेस्ट वे की शॉर्टकट आहे तुम्हाला शिफ्ट करण्यासाठी. तुम्ही ज्या कुठल्या स्टेटमध्ये असाल, कधी जाईल. जसं मी तुम्हाला एक वाक्य नेहमी म्हणते, यू रिमेंबर माय फेवरेट नेम, यू शुड रिमेन अनटच्ड. इमोशनली तुम्हाला नोबडी शुड टच यू, की तुम्हाला हवी असणारी स्टेट समबडी विल कम आणि त्यांनी चेंज करावी तुमची स्टेट. नो. सो दॅट इज वाय अँकरिंग हा जो आहे एक ना सच अ ब्युटिफुल, यू आर गोइंग टू लव्ह इट. ही टेक्निक तुम्हाला एवढी आवडणार आहे. जर कोणी कदाचित पूर्वी ऐकली असेल, केली असेल, तुम्हाला माहिती असेल कदाचित. पण हा एवढा सिम्पल शॉर्टकट आहे. देर यू आर गोइंग टू रिअली चेंज युअर स्टेट. आणि तुम्हाला हवे असणाऱ्या स्टेटमध्ये तुम्ही इन्स्टंटली पोहोचू शकता. एनिथिंग. येस, तुम्हाला लेझीनेस मधून काय पाहिजे, ऍक्टिव्हनेस आणायचं आहे, म्हणजे ती एनर्जी आणायची आहे तुम्हाला, है ना. जिथे कुठे घाबरलेली असेल, भीती असेल, तिथं काय काम स्टेट आणायची आपल्याला, है ना. कोणाशी बोलताना तुम्हाला कसं, मी जे काय, जसं आता तुम्ही प्रत्येक जण बोलला, त्याच्यामध्ये काही हे होतं का, अरे माझं चुकीचं असेल तर नेहमी बोलू की नको. यू ऑल हॅड अ कॉन्फिडन्स की नाही. मला असं फील होतं बिकॉज दॅट हॅज कम विथ द एक्सपिरियन्सेस. कारण तुम्ही यापूर्वी आजपर्यंत जे काही शिकलाय, सिम्पलेस्ट गोष्ट, लेट इट बी थ्रू द DME असेल, कुठल्याही कोर्समधून, ते तुम्ही इम्प्लिमेंट केले आणि तुम्हाला क्लिक झालं, बल्बन मोमेंट झाले की ओ वाव, दिस वर्क्स फॉर मी. म्हणून तर तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होत गेला. करेक्ट आहे एव्हरीबडी, राईट. सो आपण आज काय करणार आहे, फर्स्ट मी तुम्हाला प्रोसेस एक्सप्लेन करते आणि मग आपण ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये जाणार आहे, राईट. तर ज्यावेळेस आपण काय करणार आहे की अँकर क्रिएट करणार आहे. आय टेल यू कसं क्रिएट करणार आहे आपण. आणि मग काय होणार आहे त्याच्यामध्ये, फर्स्ट आपली जी स्टेट आहे, तर त्याच्यामध्ये कोणता अँकर घ्यायचा आहे हे आपण डिसाईड करणार आहे. ओके. तर फॉर एक्झाम्पल आज आपण काय करणार आहे, कॉन्फिडन्सचा स्टेट घेणार आहे. तर त्याच्यासाठी अँकरिंग डिफरंट असेल. पीसफुल करणार त्याच्यासाठी अँकरिंग डिफरंट असेल की नाही, है ना, प्रत्येकासाठी. तर या दोन गोष्टींचं मी एक्झाम्पल देते, ते सगळीकडे तुम्हाला अप्लाय करता येईल. सेकंड, मग सेकंड स्टेप काय असणार आहे आपली, जो तुम्ही अँकर घेतलेला आहे, है ना, तो ट्रिगर करणार आहे तुमचे फील. करेक्ट. म्हणजे काय करणार आहे आपण आपल्या कॉन्फिडन्स मध्ये, काय करणार आहे, सी लुक ॲट मी एव्हरीवन, सगळ्यांनी एक हात असा घ्यायचा आहे, माझा हात दिसतोय क्लिअरली, है ना. आणि दुसऱ्या हाताची मुठ्ठी करायची आणि तिथं असे मुक्का मारतो ना तसं करायचं. दॅट्स इट. एकदाच पंच, सारखं असं नाही करत बस. इज दिस पंच. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणणार आहे चलो लेट्स ट्रिगर, तर आपण जस्ट असं करणार. कुड यू हिअर दॅट? व्हेरी स्ट्रॉंग. थोडंसं पेन होईल इथे, बट ओनली वन्स. दॅट्स इट. आणि असंच ठेवणार आहे आपल्या काही प्रोसेसमध्ये, ही गोष्ट अशीच ठेवणार आहे आपण.
मी तुम्हाला त्या गोष्टी आपण ट्रिगर करणार आहे, होल्ड करणार आहे आपण हे यामध्ये. आणि मी तुम्हाला काय बोलणार आहे, फायर द ट्रिगर. ज्या वेळेस मी म्हणणार आहे फायर द ट्रिगर, त्यावेळेस तुम्ही पंच करा आणि मग यामध्ये होल्ड करणार. आपण कंटिन्युअस नाही करत बसायचं, एकदाच अँड होल्ड इट. काही सेकंदासाठी आपण जस्ट होल्ड करणार आहे आणि मग मी बोलणार आहे रिलीज, मग हात सोडून द्यायचा आहे, मग रिलीज करायचा आहे ट्रिगर. करेक्ट. आणि हा फायरिंग कधी होणार आहे, जेव्हा आपण आपल्या इमोशन्स मध्ये पीक लेवलला पोहोचणार आहे. या चारही गोष्टी जेव्हा आपण चेंज करणार ना, पोश्चर, ब्रीदिंग, फेशियल एक्सप्रेशन्स, माझा टोन, त्या जेव्हा चेंज करणार आहे, त्या पीकला मी पोहोचणार आहे, तेव्हा आपल्याला हा अँकर फायर करायचा आहे. राईट. गॉट इट एव्हरीवन? क्लिअर? फायर म्हटलं की फक्त असं करायचं, दॅट्स इट, आणि होल्ड करायचंय, आणि ज्यावेळेस रिलीज करेल तेव्हा रिलीज करायचं. ऑलराईट. तर ज्यावेळेस आपण फायर करणार आहे, त्यावेळेस मी आपली जी आतली स्टेट आपण क्रिएट केली आतल्यामध्ये, हे एकत्र जॉईन होणार आहेत. माझी स्टेट ना, पोश्चर, ब्रीदिंग, फेशियल, की यस, इनर टोन, की यस, माय नेम इज अरुणा अँड आय एम कॉन्फिडंट, अशा या गोष्टी करून या दोन्ही स्टेट एकत्र होणार आहेत. ऑलराईट. आणि आपण रिपीट पण करणार आहे तो एक्सपिरियन्स. आपण बघूया ते कसं करायचं, की बघणार आहे की हा अँकरिंग कसा आपल्याला इन अ मिनिट ऑफ अ टाइम, ज्यावेळेस तुम्हाला लाईफच्या रिअल सिच्युएशन्स मध्ये जेव्हा यूज करायचं, यू डोंट हॅव टू सिट फॉर 15 मिनिट्स, 20 मिनिट, 1 मिनिट ऑफ अ टाइम यू कॅन चेंज. हे जे बाइंडिंग करणार आहे आपण, इट यू कॅन चेंज वॉट एव्हर यू वॉन्ट युअर स्टेट. सो henceforth you will not come. कहाँ गए जो हमेशा आते लोग, वो दिखते ही नहीं, ऐसा होता है. ज्यांना कंटिन्युअस क्वेश्चन्स करतात ना, दिस ना दॅट दिस, मग ते अशा वेळेस येत नाही. यू शुड कम अँड यू नो दॅट जरी रेकॉर्डिंग मिळणार असेल तर यू शुड मेक एनी हाऊ. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला खूप फ्री टाइम होता का आज 6 वाजता? तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर चहा घेऊन बसू शकला असता, तुम्ही तुमच्या वॉकला जाऊ शकला असता, तुम्ही अजून थोडा वेळ झोपला असता. सॅटर्डे कोई रेग्युलर काम नाही आहे, बट स्टील तुमची चॉईस होती की नाही, मी सगळं मॅनेज केलं, सगळ्यांची तर घरातली कामं आवरून झाली असेल, यू आर हिअर, इजंट इट? राईट. सो एनिवेज, सो ही आपली यामध्ये प्रोसेसमध्ये अँकरिंग इज डन. राईट. फायर झाला आपला अँकर, आणि जसा फायर करणार आहे आपला कॉन्फिडन्स काय होणार आहे, जागृत होणार आहे, बॉर्न होणार आहे. आपल्या ते फिलिंग्स, जे मला स्टेट हवी ते फिलिंग्स आपण अँकर करणार, म्हणजे जागृत करणार. राईट. आणि ज्यावेळेस मी विचारणार आहे की पुन्हा तुमचं ते झालंय की नाही, हे जेव्हा इन्स्टॉलेशन झालंय की नाही, जेव्हा आपण हे बघणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला इन्स्टंटली जाणवेल, ओ या, दिस इज डन. मग त्यावेळेस आपण बघणार आहे की इन्स्टॉलेशन प्रॉपरली झाले की नाही. आणि इट्स ओके, काही लोकांना 50% होईल, काहींचं 70-80% होईल, 90% होईल. मग काही नाही, नेक्स्ट 100% करण्यासाठी ऍज युजल आपण करतो, रिपीट करणार आहे आपल्या या स्टेट्स, रिपीट करणार आहे प्रोसेस, आणि आपण इन्स्टॉलेशन प्रॉपरली करणार आहे. ऑल राईट एव्हरीबडी. आणि जसं लास्ट टाइम होतं की आपली पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट, शोल्डर स्ट्रेट ठेवायची, आपली स्पाइन स्ट्रेट ठेवायची आहे, उभं राहून केलं तर फंटॅस्टिक. राईट. आणि ब्रीदिंग पण तसंच करायचं आहे ना. कॉन्फिडन्स म्हणजे आपली छाती कशी असते, या असं असते का, या आय एम कॉन्फिडंट, आय वॉन्ट टू टॉक, मला आजचं सेशन सांगायचंय, माझं मत असं आहे, असं स्लो बोलतो का? नाही. जे 4 लोक एक होते, अच्छा मला असं बोलायचंय, माझं असं म्हणणं आहे. लुक ॲट द टोनॅलिटी, बॉडी पोश्चर, सगळं चेंज होतं. एक्झॅक्टली आपण तसं चेंज करणार आहे. लक्षात आलं? क्विकली, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? लक्षात आली आहे प्रोसेस? चल, मी तुम्हाला तोपर्यंत तुमचे काही क्वेश्चन असतील तर अनम्यूट करून विचारा, चॅट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला ही प्रोसेस ठेवून देते, सांगून देते की काय आपण करणार आहोत. ऑलराईट. अनम्यूट क्विकली, कोणाचं काही क्वेश्चन असेल या प्रोसेससाठी, प्रोसेस बद्दल. इज इट क्लिअर? कारण आपण आता डायरेक्ट प्रोसेस करणार आहे. ओके. मी इथं शेअर करते, तुम्ही आपल्या ग्रुप्समध्ये पण शेअर करा. मोटिवेशन ना फार टेम्पररी असतं. पॉझिटिव्ह राहा इज अ मोटिवेशन, ते खूप काळ टिकत नाही कोणाकडे. डू यू ऍग्री?
सगळ्यांना माहिती आहे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, मोटिवेट राहायला पाहिजे. दॅट डझंट ऑलवेज हेल्प. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या चेंज करतो दॅट हेल्प्स ऍक्च्युली. मग तुम्ही अडकून नाही राहत. जे काही लाईफ मध्ये आजूबाजूला डे टू डे लाईफ मध्ये चाललंय ना त्याच्यात अडकून नाही राहत. तुम्हाला माहिती चल हमने सीखा है, बदलायचंय, इम्प्लिमेंट करायचंय, ह्याच्यामध्ये आपण आलं. आणि कुठे कुठे युज करणार आहे. ओके, इज दिस टेक्निक. तुमच्या ग्रुपमध्ये असेल नक्की तुमच्या नोट्स बनवा, सेव्ह करा कुठेतरी, सो दॅट यू हॅव दिस बेस. आणि तुम्हाला याची यूज करायचं आणि काय काय करणार आहे. क्लिअर आहे? प्रोसेस क्लिअर आहे सगळ्यांना? सिक्वेन्स पण सांगितलं मी तुम्हाला. सिक्वेन्स पण मी लिहून टाकते. ओके ओके, चलो सगळ्यांनी प्रोसेस चालू करायची होती. तुम्हाला कोणती स्टेट चेंज करायची ते ठरवा अगोदर. जसं मी आजच्या ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स घेणार आहे, म्हणजे ऑफकोर्स द टोटॅलिटी दिस अँड ऑल एव्हरीथिंग विल बी हाऊ हाय पिच, राईट, एनर्जेटिक असणार आहे. आणि कशामध्ये वापरू शकता ते मी लिहिलेलं आहे. तर ते तुम्ही तुमचं डिसाईड करा. डिसाईड केलं सगळ्यांनी. बट आजचं जे डिसाईड करायचं असेल तुम्हाला तुमची स्टेट, तर चूज एनर्जी वाली, की जिथं येस यू नीड टू चेंज, यू नीड एनर्जी, तशी वाली चेंज तुम्ही घ्या. ऑलराईट, दीज आर द फ्यू मेसेजेस. ओके परफेक्ट, आय एम डन. की आपण या प्रोसेसमध्ये काय करणार आहे, तुम्हाला तोही सिक्वेन्स दिला. पहिलं स्टेट डिसाईड करायची, केली डन. आणि ट्रिगर काय करणार आहे आपण, अँकर इज दिस. ऑलराईट, आणि मग मी तुम्हाला या प्रोसेसमध्ये घेऊन जाते. रेडी एव्हरीवन? चल टेक अ पोझिशन एव्हरीवन. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या अगोदर. आय होप एकनाथ तुम्ही पण करताय. डन, ब्युटिफुल. चल टेक अ सीट एव्हरीवन. खांदे सरळ करायचे, स्ट्रेट बसायचंय. सगळ्यांनी करायचे 100%. कोण आहे कॅमेरे के पीछे? उर्मिला, प्रतिभा. प्रतिभा तुम्ही ट्रॅव्हल करताय का? मनीषा, प्रीती, चारुशिला. पॉसिबल असेल तर प्लीज कम लाईव्ह अँड डू इट. अंटिल अनलेस तुम्ही खरंच दुसरीकडे बिझी आहात आणि फक्त ऐकण्याचं काम करत असाल तर. कम लाईव्ह कुठली? मनीषा चलो आज. शिवाजी सर चलो. उर्मिला. ओके ब्युटिफुल. चल लेट्स स्टार्ट. सगळ्यांनी डोळे बंद करून करायचे. डोळे बंद करूया, खांदे सरळ करूया, पाठ एकदम सरळ, नेक स्ट्रेट असेल तुमची. व्हेरी गुड. आणि आपण सुरुवात करूया. एकदाची जरा बॅकग्राऊंड म्युझिक चेक करूया टीम. माझा आवाज क्लिअर आहे? म्युझिक क्लिअर आहे? आवाज येतोय? म्युझिकचा आवाज येतोय? नाही? येतोय मॅम. येतोय? आता येतोय सगळ्यांना? हो येतोय. राईट. ऑलराईट, थँक्यू सो मच. ब्युटिफुल. चलो एव्हरीबडी टेक युअर पोझिशन्स. डोळे बंद करूया. शोल्डर स्ट्रेट असतील तुमचे, स्पाइन स्ट्रेट, नेक स्ट्रेट असेल. तुमचं पोश्चर करा क्रिएट ॲज इफ यू आर कॉन्फिडंट. येस, तुमचं पोश्चर करायचंय की तुम्ही फुल ऑफ कॉन्फिडन्स आहात, पूर्ण कॉन्फिडंट आहात. कसं असेल पोश्चर तुमचं जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असाल त्यावेळेस? मेक दॅट ब्युटिफुल. नेक्स्ट इज फेशियल एक्सप्रेशन्स. तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव असे करायचे की ॲज इफ यू आर कॉन्फिडंट. कम ऑन एव्हरीबडी, फेशियल एक्सप्रेशन्स.
काही ताणतणाव नसेल, काही नसेल, एक कॉन्फिडन्स असेल चेहऱ्यावरती. मेक दोज एक्सप्रेशन्स. ब्युटिफुल. नेक्स्ट, तुमचं ब्रीदिंग कसं असेल? ब्रीद ॲज इफ यू आर कॉन्फिडंट. श्वास असा घ्या की तुमच्या वो बोलते ना रग रग में कॉन्फिडेंस बह रहा है. ब्यूटिफुल. कम ऑन एवरीवन, डू इट विथ मी. अँड नाव एक इंटरनल व्हॉइस क्रिएट करायचा, आतला आवाज क्रिएट करायचा आहे. त्यामध्ये स्वतःचं नाव घ्यायचं सगळ्यांनी आणि म्हणायचं आय एम कॉन्फिडंट. मी जस्ट म्हणणार आहे माय नेम इज दिस. माझं नाव अरुण आहे अँड आय एम कॉन्फिडंट. कम ऑन एव्हरीबडी, क्रिएट अ इंटरनल व्हॉइस. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. 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 ब्युटिफुल, ब्युटिफुल. नाव आता सगळ्यांनी आपल्या एका मेमरीमध्ये जायचंय आपल्याला की जिथे रिअल लाईफ मध्ये अशी सिच्युएशन होते की तुम्ही खरंच खूप कॉन्फिडंट होता. जे काही तुम्ही लाईफ मध्ये काहीतरी अचीव्ह केलं असेल, काही असेल, कोणाशी बोलल्यानंतर तुमचं मत मांडल्यानंतर जसं तुम्ही कॉन्फिडंट झाला असेल, एखादा माइलस्टोन तुम्ही पार केला असेल, पहिले 2 किलो वजन कमी केलं असेल, एखादं स्पीच दिलं असेल, कोणाला तरी मदत केली असेल, असा एक मोमेंट आपल्या लाईफ मधला आठवायचा आहे की जिथे तुम्ही कॉन्फिडंट होता. कम ऑन एव्हरीबडी, थिंक ऑफ अ मोमेंट. एक प्रसंग आपल्या लाईफ मध्ये जो ऑलरेडी झालेला आहे तुमच्यासोबत, तुम्ही घडवून आणलेला आहे आणि त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट होता. फील करायचा आहे तो कॉन्फिडन्स. मे बी कोणाला अवॉर्ड मिळाला असेल, अवॉर्ड फिजिकल अवॉर्ड मिळाला असेल, कोणाला वर्बल अवॉर्ड मिळाला असेल की वाव यू आर सो गुड, तुझ्या यामुळे माझ्या लाईफमध्ये किती चेंज झालाय, असं कोणीतरी तुम्हाला अवॉर्ड दिला असेल किंवा तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं असेल, छोटासा गोल, मोठा गोल जो काय असेल, तर त्या मेमरीमध्ये जायचंय आणि त्या इव्हेंटमध्ये कम्प्लिटली जायचंय की यस, ते तुम्ही कसे होता ते मिळाल्यानंतर हाऊ कॉन्फिडंट यू वर, त्या मेमरीमध्ये जायचं. कम ऑन एव्हरीबडी, शोल्डर स्ट्रेट ठेवा, खांदे स्ट्रेट ठेवायची, मान सगळ्यांची सरळ असेल, पाठ एकदम सरळ असेल, चेहऱ्यावरती रिलॅक्सेशन पण कॉन्फिडन्स असू द्या, स्माइल असू द्या. ब्युटिफुल. आणि पुन्हा पोश्चर तुमचं असं असू द्या ॲज इफ यू आर कॉन्फिडंट. त्या मेमरीमध्ये जायचंय. एव्हरीबडी गॉट द मेमरी? रेज युअर हँड्स. सगळ्यांना मेमरी मिळाली? रेज युअर हँड्स. सगळ्यांनी हात वरती करून दाखवायचे. शो मी थम्स अप. ब्युटिफुल. नाव द नेक्स्ट स्टेप. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. लेट्स डू द नेक्स्ट स्टेप. सगळ्यांचं स्पाइन मात्र सरळ मला पाहिजे आणि पोश्चर जे आहे कंटिन्युअसली ॲज इफ यू आर कॉन्फिडन्स आणि तुम्ही त्या मेमरीमध्ये आहात. नाव इमॅजिन करायचंय तुमच्या समोर एक सर्कल बनवलेलं आहे, छोटस सर्कल बनवलेलं आहे. तुम्ही जिथे बसलेला आहात, जिथे तुमचे पाय आहेत ना, पायाच्या बाजूला एक सर्कल बनवलेलं आहे. इमॅजिनरी सर्कल इमॅजिन करायचंय आणि त्या सर्कलमध्ये व्हाईट लिक्विड आहे. त्या पूर्ण सर्कलमध्ये व्हाईट लिक्विड आहे आणि त्या सर्कलमध्ये तुम्ही उभे आहात. इमॅजिन करायचंय की ते जे लिक्विड आहे ते तुमच्या पायाच्या बोटांमधून तुमच्या बॉडीमध्ये एंटर होत आहे. जसं तो स्पॉन्ज कसा पाणी ऍब्सॉर्ब करतो, तशी तुमची स्किन, तो व्हाईट कलर आहे तो ऍब्सॉर्ब करतोय. जस्ट इमॅजिन करा, तुम्ही त्या सर्कलमध्ये आहात, ते व्हाईट कलर लिक्विड आहे आणि ते तुमच्या पायाच्या बोटातून तुम्ही ते ऍब्सॉर्ब करताय. पूर्ण व्हाईट कलर तुमच्या पायामध्ये आलेला आहे, बोटांमधून आलेला आहे आणि तो आता वरती हळूहळू वरती राईज होतोय. आता तुमच्या अँकलमध्ये येऊन पोहोचलेला आहे. आता अँकल मधून तुमच्या काफ एरियामध्ये, पोटऱ्यामध्ये आलेला आहे. व्हेरी गुड एव्हरीबडी. सगळ्यांनी इमॅजिन करायचंय तो व्हाईट कलर तुमच्या जो कॉन्फिडन्सचं फिलिंग आहे त्याच्यासोबत मिक्स होतोय. तुमच्या फिलिंग्स काय आता? यू आर कॉन्फिडंट. काय फिलिंग्स तुमचे? यू आर कॉन्फिडंट. सगळ्यांचे खांदे स्ट्रेट असू द्या अँड लेट्स गो टू द नेक्स्ट स्टेज. या तुमची नेक्स्ट स्टेप, स्पाइन तुमचा स्ट्रेट असू द्या आणि फील करा ॲज इफ यू आर कॉन्फिडंट. तो आवाज क्रिएट करा. माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. जेवढं तुम्ही कॉन्फिडंट फील करणार आहे तेवढं ते जे व्हाईट लिक्विड आहे, ते व्हाईट लिक्विड वरती तुमच्या बॉडीमध्ये एंटर होत आहे. आता त्या पोटऱ्यामधून तुमच्या थाईज मध्ये आलेलं आहे, मांड्यामध्ये आलेलं आहे, तुमच्या स्पाइन मध्ये ते आलेले सगळं लिक्विड
आता तुमच्या कमरेपर्यंत येऊन पोचलेलं आहे, तुमच्या पोटाच्या एरियावरती येऊन पोचलेलं आहे, चेस्टमध्ये, तुमच्या लंग्समध्ये, हार्टमध्ये, खांद्यामध्ये, शोल्डर्समध्ये, हँड्समध्ये, नेकमध्ये, तुमच्या फेसवरती, फेस फिलअप झालाय त्या लिक्विडनी, डोळे, आयब्रोज, फोरहेड, स्काल्प, हेड, तुमचे हेअर्स. इमॅजिन करा तुमची पूर्ण बॉडी त्या बॉडीने ऍब्सॉर्ब केलेले ते व्हाईट कलरचं लिक्विड. नाव तुमच्या बॉडीने जसा तो स्पंज पूर्ण पाणी तो ऍब्सॉर्ब करतं तुमच्या बॉडीने, ते व्हाईट कलर लिक्विड सगळं ऍब्सॉर्ब केलेलं आहे. आणि तो व्हाईट कलर तुमच्या जो कॉन्फिडन्सचं फिलिंग आहे त्याच्यासोबत मिक्स होत आहे. तो व्हाईट कलर तुमच्या कॉन्फिडन्सच्या फिलिंग सोबत मिक्स होत आहे. आणि ते व्हाईट कलर जसं मिक्स होत आहे, कमान सगळ्यांनी खांदे स्ट्रेट ठेवा. लेट्स डू द नेक्स्ट स्टेट. स्पाइन एकदम स्ट्रेट असू द्या. इमॅजिन करा त्या व्हाईट कलरची जी शाईन आहे, इंटेन्सिटी आहे, ती अजून वाढत चाललीये. डबल करा ती इंटेन्सिटी. त्याचा जो शाईन, जे शाईन होत आहे, एकदम ब्राईट शाईन होत आहे ते व्हाईट लिक्विड, त्याची इंटेन्सिटी इन्क्रीज करा, डबल करा इंटेन्सिटी. आणि जसं तुम्ही इंटेन्सिटी डबल करताय, तुम्ही बघताय तो व्हाईट कलर अजून जास्त शाईन होतोय, मोर अँड मोर शाईन होतोय. आणि जशी त्याची इंटेन्सिटी वाढतीये, तुमचं कॉन्फिडन्स लेवल तुमचं वाढत चाललेलं आहे. जशी ते व्हाईट लिक्विडची इंटेन्सिटी, त्याचा कलर, जशी शाईन जशी वाढत चालली आहे, तशी तुमचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. बघा तुमची इंटेन्सिटी किती वाढली आहे त्या कॉन्फिडन्सची. नाव यू आर ॲट व्हॉट लेवल? 6, 7. कॉन्फिडन्सची लेवल वाढवायची आता 10 पर्यंत आपल्याला घेऊन जायची. कम ऑन एव्हरीबडी, चेक करा तुमची इंटेन्सिटी काय आहे. मे बी तुम्ही आता 8 लेवल पर्यंत पोहोचलेला आहात. आणि जसं मी काउंट इन्क्रीज करणार आहे, बघायचंय तुमची कॉन्फिडन्सची लेवल सुद्धा, इंटेन्सिटी सुद्धा पीक मध्ये पोहोचणार आहे. कम ऑन एव्हरीबडी. 8 पर्यंत पोहोचली आहे तुमची इंटेन्सिटी. लुक ॲट दॅट. नाव कॉन्फिडन्स तुमची लेवल त्या 9 पर्यंत पोहोचलेली आहे. सी दॅट, ती इंटेन्सिटी, तसं ते व्हाईट कलरचं लिक्विड आहे, त्याची शाईन अजून वाढत आहे. लुक ॲट दॅट लिक्विड, अजून शाईन वाढलेली आहे. जेवढं ते शाईन होणार आहे, तेवढी तुमची इंटेन्सिटी वाढत चालली आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. अँड नाव 9.5, तुमची इंटेन्सिटी 9.5 आहे. कम ऑन एव्हरीबडी, इमॅजिन तुमची इंटेन्सिटी वाढत चाललेली आहे. आणि तो कलर, व्हाईट कलर, अजून अधिक ब्राईट, मोर शायनी वाढत चाललेला आहे. आणि तुमची पूर्ण एंटायर बॉडीने ती ऍब्सॉर्ब केलेली इंटेन्सिटी. फील करा तो कॉन्फिडन्स. आणि तो कॉन्फिडन्स या फिलिंग सोबत कम्प्लिटली मिक्स झालेला आहे. लेट्स डू द नेक्स्ट स्टेट. स्पाइन सगळ्यांचं स्ट्रेट असू द्या. आणि फील करा ॲज इफ आय एम कॉन्फिडंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. सगळ्यांनी बोला, येस माय नेम इज अरुणा अँड आय एम कॉन्फिडंट. इमॅजिन करा ती शाईन अजून वाढलेली आहे, 9.5 झालेली आहे. कम ऑन एव्हरीबडी, मोर शाईन इज शायनिंग. रेडियंट व्हाईट कलर तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये शाईन होत आहे. आणि त्या लेवल ऑफ जो कॉन्फिडन्सचं फिलिंग आहे त्याच्यासोबत मिक्स होत आहे. कम ऑन एव्हरीबडी, नाव इट्स 10. तुमची इंटेन्सिटी 10 वर पोहोचलेली आहे. अँड एव्हरीबडी, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. अँड लेट्स फायर द अँकर. एव्हरीबडी टेक द मोमेंट अँड फायर. कीप इट. एकदाच हात तसाच ठेवायचा आहे. हात तसाच ठेवायचा आहे. मुठ्ठी तुमच्या हातावर असणार आहे. अरे तुमची मुठ्ठी दुसऱ्या हातावर. येस, कीप इट दॅट वे. कीप इट दॅट वे. कीप इट. होल्ड करायचंय तुमचा अँकर होल्ड करायचा आहे. आणि बघायचं आहे तुमचा तो व्हाईट कलर तुमच्या आतमध्ये शाईन किती झालेला आहे. लुक ॲट द फिलिंग ऑफ कॉन्फिडन्स किती वाढलेली आहे. आणि सगळ्यांनी बोलायचं आहे, येस माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. सगळ्यांनी आपलं नाव घ्यायचं, आय एम अरुणा अँड आय एम कॉन्फिडंट. माय नेम इज अरुणा अँड आय एम कॉन्फिडंट. इमॅजिन करायचंय व्हॉइस तुमचा इको होतोय. ॲज इफ अँकर तुमचा जसा फायर झालेला आहे, तुमचा व्हॉइस, तुमच्या आतमधला व्हॉइस आतमध्ये पूर्ण बॉडीमध्ये अँकर झालेला आहे. आणि ही जी स्टेट आहे तुमच्या बॉडीची अँकरिंग स्टेट आहे. तुमचा आवाज इको झालेला आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचंय, माय नेम इज अरुणा अँड आय एम कॉन्फिडंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडंट. ते तुमचे होल्ड असेल स्टेट. तो व्हाईट कलर एकदम अजून अधिक शायनी झालेला आहे. इट्स शायनिंग. आणि पूर्ण बॉडी, एंटायर बॉडीमध्ये रेडिएट झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
ब्युटिफुल. आणि यानंतर आजपासून तुम्हाला जेव्हा कधी लागणार आहे, ज्या वेळेस हा तुम्ही अँकर फायर करणार आहे, तुम्ही बघाल ऑटोमॅटिकली तुमची बॉडी पूर्ण व्हाईट त्या कलरनी पूर्ण भरून गेलेली आहे. तो शाईननेस बघाल, तो लेवल ऑफ कॉन्फिडन्स बघाल. फील दॅट कॉन्फिडन्स. से माय नेम इज करायचा आहे तुमचा अँकर. हात खाली घ्यायचे, सगळ्यांनी हात खाली घ्यायचे. रिलीज द. डोळे बंदच राहतील. आणि आता इमॅजिन करायचंय जे व्हाईट लिक्विड होतं ते आता खालच्या दिशेने पुन्हा खालीच्या दिशेने जायला निघाले. तुमच्या डोक्यापासून स्काल्प मधून ते खाली आता जात आहे. ते डोळ्यापर्यंत आलेलं आहे. डोळ्यापासून शोल्डरवरती आलेलं आहे आणि इट्स गोइंग डाऊनवर्ड, खाली जात आहे. इमॅजिन करा आता ते चेस्टवरती आलेलं आहे, तुमच्या पोटावरती आलेलं आहे, स्पाईनवरती आलेलं आहे, स्पाईनमधून तुमच्या मांडीवरती आलेलं आहे, खाली जात आहे, तुमच्या नीजमध्ये आलेलं आहे, तुमच्या काफ मसलपर्यंत आलेलं आहे, पोटऱ्यापर्यंत, आणि आता अँकलपर्यंत पोहोचलेलं आहे. इमॅजिन करा ते लिक्विड आता पायाच्या बोटापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि इमॅजिन करा ते सगळं लिक्विड, ते जे काही व्हाईट सर्कल होतं त्या सर्कलमध्ये पुन्हा गेलेलं आहे. आणि आता स्वतःला इमॅजिन करायचंय, स्वतःला त्या सर्कलमधून बाहेर आणायचंय. इमॅजिन जस्ट करायचंय त्या सर्कलमधून बाहेर यायचंय. आणि आता तुम्ही बघताय ते व्हाईट सर्कल आहे ते तुमच्या समोर दिसतंय. आणि आजपासून, या मोमेंट पासून जेव्हा कधी तुम्हाला कॉन्फिडन्स लागणार आहे, जस्ट काय करायचंय, जस्ट त्या सर्कलमध्ये जायचंय आणि अँकर फायर करायचंय. यू विल सी दॅट तुमचा तो एक्सपिरियन्स तुमचा डबल होईल. तुम्ही तो एक्सपिरियन्स बिल्ड कराल, कॉन्फिडन्सचा एक्सपिरियन्स तुम्ही बिल्ड कराल. दॅट्स हाव वी अँकर द कॉन्फिडन्स. ब्युटिफुल. नाव स्लोली रब युअर हँड्स. रब युअर हँड्स एव्हरीबडी. सगळ्यांनी आपल्या चेहऱ्यावरती, डोळ्यावरती ठेवायचं आहे. बॉडी स्टेट तुमची तशीच असेल. आणि स्लोली डोळे उघडायचे, हात चेहऱ्यावरून घ्यायचा आणि फील करायचे. बघा तुमच्या बॉडीमधला, मसलमधली एनर्जी चेंज झालेली बघायची. स्लोली डोळे उघडायचे. ब्युटिफुल. किती लोकांनी फील करा कॉन्फिडन्स? रेज युअर हँड्स प्लीज. फिजिकल हँड रेज करा. एव्हरीबडी एव्हरीबडी एव्हरीबडी. सगळ्यांनी फील केला कॉन्फिडन्स? येस. डिड यू फील द व्हायब्रेशन्स? एनर्जी फील झाली? द मॅक्सिमम व्हायब्रेशन्स? येस. किती पर्सेंट कॉन्फिडन्स फील झालाय? 50, 60, 70, 80, 90, 95, 99, 99.9, 99.99. नहीं मैम, थोड़ा सा रह गया है, करता हूँ. यस. कि 100%? 100% वाले लोग हैंड रेज कीजिए. 100% वाले. 100%. इट्स ओके. जरी नसेल झालं, डोंट वरी. 100% वाले. ओके. नाव टेक युअर हँड्स आउट. कोण आहे की ज्यांचा 100% नाही झालेलं? रेज युअर हँड्स. एनीबडी? प्रीती? अजून कोण? एनीबडी? अजून कोण? प्रीती? अजून कोणी नाहीये? उर्मिला पालंडे. ओके. एनीबडी एल्स? ओके. काय करणार आहे? ही प्रोसेस तुम्ही पुन्हा करणार आहे, पुन्हा प्रॅक्टिस करायची. या. आणि आपले ते 100% काय करणार आहे आपण? इन्स्टॉलेशन मोटिवेटेड. ऑलराईट. आता आपण टेस्ट करूया, है ना. शिकून घेतली टेक्निक, पण आपण ती टेस्ट करूया आपण. ऑलराईट. लेट्स आपला अँकर टेस्ट करूया. ऑलराईट. चल, वन मोर टाइम. सगळ्यांनी डोळे बंद करायचे पुन्हा. एव्हरीबडी क्लोज युअर आईज. खांदे स्ट्रेट, नेक स्ट्रेट, स्पाइन स्ट्रेट, एकदम मान स्ट्रेट असेल. तुमचं पोश्चर करेक्ट करायचंय.
आणि इथं आता मी बघा तुम्हाला कसं शॉर्टकट देणार आहे. ऑलराईट, जस्ट प्रोसेस फील करायची. जस्ट मी तुम्हाला काय बोलणार आहे, तुमच्या समोर व्हाईट सर्कल आहे आणि एंटर करायचं. ऑलराईट, चलो एव्हरीबडी. ना इमॅजिन करायचं सगळ्यांनी, तुमच्या समोर व्हाईट सर्कल आहे, व्हाईट लिक्विड आहे त्याच्यामध्ये आणि ते सर्कल आहे, आणि त्या सर्कलमध्ये एंटर करा सगळ्यांनी. चलो एव्हरीबडी. आणि मी जसं 1 2 3 म्हणणार आहे, तुम्ही तुमचा अँकर फायर करायचा. चल 1 2 3, फायर द अँकर. होल्ड करायचं अँकर, फायर द अँकर अँड होल्ड करायचं आहे. होल्ड इट, व्हेरी गुड. होल्ड करायचं आहे आणि जस्ट बघायचं आहे ते व्हाईट लिक्विड तुमच्या बॉडीमध्ये, आतमध्ये, एंटायर बॉडीमध्ये ऑलरेडी ऍब्सॉर्ब होत आहे, ते शायनी व्हाईट लिक्विड. आणि तुम्ही बघताय तुमचे फिलिंग सुद्धा बिल्ड होतात त्या आतमध्ये. यू आर कॉन्फिडेंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडेंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडेंट. स्वतः बोलायचंय, स्वतःचा आवाज वाढवायचा आहे, टोन वाढवायचा आहे. बोला सगळ्यांनी, माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडेंट. माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडेंट. सब लोग बोलो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बोलिए, माय नेम इज दिस अँड आय एम कॉन्फिडेंट. माय नेम इज दिस अँड आय एम Now release. Release the anchor. हात सगळ्यांनी खाली घ्यायचे. Release. Release the anchor. Release. And relax. Relax. Beautiful. आता किती लोकांना सेम फिलिंग्स आले इमिडिएटली? अँड 100% आले? ज्यांना 60 70 जे काय पर्सेंटेज तुम्हाला वाटलं असेल, राईट? आता सेकंड टाइम तुमचं फिलिंग थोडं बिल्ड झालं का? सेकंड टाइम सेम फिलिंग होतं 100%. म्हणजे ही जी फुल प्रोसेस केली ना आपण, होल प्रोसेस च्या ऐवजी किती 30 सेकंड्स, हो 1 मिनिट. जस्ट हे का होऊ शकलं, ती स्टेट इमिडिएटली का येऊ शकली इन्स्टेड ऑफ 15 मिनिट्स, 1 मिनिट 30 सेकंड मध्ये, जस्ट बिकॉज ऑफ अँकर. है ना? लक्षात आलं सगळ्यांना हाऊ अँकरिंग वर्क्स? आणि याचं युटिलायझेशन, आता तर आपण निवांत बसलोय ना, आपलं माइंड क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये आहे की तुम्ही या भावनेने आलात, आपल्याला काहीतरी शिकायचंय आणि तुम्ही ऑलरेडी ओपन आहात शिकण्यासाठी, म्हणून तुम्ही रिअल एक्सपिरियन्स करू शकला. बट हाच एक्सपिरियन्स कधी करायचा आहे? लिसन टू मी केअरफुली. जेव्हा आपल्या रिअल लाईफ मध्ये आपल्याला हा एक्सपिरियन्स हवाय, तुम्हाला स्टेट चेंज करायची आहे, राईट? आणि तुम्ही इन्स्टंटली, जसं आपण सेकंड टाइम केलं, इन्स्टंटली कसं करणार आहे तुम्ही? की इमिडिएटली त्या स्टेटमध्ये तुम्ही गेला आणि यू डिड. ओके, पण आता अगेन वी आर इन अ क्लोज एन्व्हायरमेंट, कारण तशी मी एन्व्हायरमेंट क्रिएट केलं. डिड यू सी द म्युझिक, व्हॉइस, टोन? मी तो क्रिएट केला आणि मग तुमचं तो कॉन्फिडन्स लेवल बिल्ड केली. म्हणजे काय केलं, मी एन्व्हायरमेंट बिल्ड केलं आणि इट वॉज व्हेरी इझी. इझी होतं की नाही हे करणं? बट रिअल लाईफ मध्ये मला हवं असणारं फेवरेबल एन्व्हायरमेंट असणार आहे का? रादर रिअल लाईफ एक्सपिरियन्स मध्ये चॅलेंजिंग असणार आहे, हो की नाही? चॅलेंजिंग असणार आहे आणि तुम्हाला त्या चॅलेंज मध्ये तुम्हाला इमिडिएट स्टेट तुमची चेंज करायची आहे. एक्झॅक्टली. त्यावेळेस आपल्याकडे म्युझिक नसेल, काही नसेल, एंड नथिंग. रिअल लाईफ मध्ये इन्स्टंट तुम्हाला करावं लागणार आहे माइंडफुल प्रॅक्टिस करा. सो मग त्यावेळेस कसं करणार आहे तुम्ही? जसा आजचा एक्सपिरियन्स आपण कशासोबत जोडलाय, ते व्हाईट सर्कल, तो शायनी कलर, तो माझ्या बॉडीमध्ये सगळं आलाय, रेज होतोय आणि त्याच्याप्रमाणे माझं कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि मी बोलतोय. हा मनात बोलण्याचा विषय नाही आहे, तो टोन, व्हॉइस पाहिजे. येस, माय नेम इज दिस, माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडेंट, माय नेम इज दिस, आय एम कॉन्फिडेंट. हे बोलायला पाहिजे. दॅट्स हाऊ यू व्हायब्रेशन चेंज होतात आहे. एक्झॅक्टली. सो इन रिअल लाईफ सिनॅरिओ मध्ये काय करणार तुम्ही? मे बी असं इमिडिएट हे नसेल, ऑफकोर्स यू गो इन टू सच अ एन्व्हायरमेंट की जिथं तुम्ही एकटे असाल, मे बी रेस्टरूम असेल, वॉशरूम असेल, और एखादी दुसरी रूम असेल, मीटिंग रूम असेल, और घरातलाच कुठला तरी आपला कॉर्नर असेल. गो देअर अँड डू दॅट. आता जसं मी यासोबत तुम्हाला अँकर केलंय की व्हाईट सर्कल आहे. वॉज इट इझी सेकंड टाइम? 30 सेकंड्स पण सेम स्टेट चेंज झाली.
नाव याला अजून आपण कसं ग्रो करणार आहे या स्टेटला सांगताय. मला ऑनेस्टली सांगायचंय, ओके, बी व्हेरी ऑनेस्ट. तुमच्या लाईफमध्ये डे टू डे मध्ये किंवा ठीक आहे, दररोज जरी असे मोमेंट्स येत नसतील की जिथे तुम्ही खरंच हॅपी ब्लिस्ड स्टेटमध्ये असता, त्या कॉन्फिडन्स स्टेटमध्ये असता. इज देअर एनीबडी, जेव्हा आपण एक्झाम्पल सांगते, जेव्हा डीएमई करतो, कम्प्लीट स्टेट चेंज असते तुमची. वन सिनॅरिओ मी तुम्हाला दिला की जो तुम्ही दररोज अनुभवता. द सेकंड, लाईफमध्ये आजपासून ना अशा मोमेंट शोधायच्यात माझ्या लाईफमध्ये, जे ऑलरेडी क्रिएट झालेले असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठल्यातरी पार्टीला गेलाय, कुठल्यातरी फंक्शनला गेलाय, वेडिंग असेल, संगीत असेल, जिथं तुम्ही मस्त डान्स करताय, तुमच्या स्कूलच्या, कॉलेजच्या गेट टुगेदरला गेलाय, यू आर इन कम्प्लिटली हॅपी ब्लिस्ड मोड. येस, करेक्ट? तर यामध्ये काय करायचंय, ज्या वेळेस अशा असतात ना, तुम्ही किटी पार्टीला गेलाय, यू आर जस्ट लाईक लाफिंग एकमेकांना, नो यू आर गिव्हिंग हाय फाय आणि यू आर लाफिंग, जोक्स क्रॅक्स करताय आणि यू आर हॅपी. अशा मोमेंट्स पिक करायच्यात आपल्या लाईफ मधल्या. ज्या वेळेस नाही, आपण म्हणतो ना, गडाबडा लोळलो आपण, डोळ्यातून अश्रू येतात, एवढं हसलो, पोट धरून हसलो. अशा मोमेंट्स कमी असतात, पण असतात की नाही? तर ह्या मोमेंट्स आपल्या लाईफमध्ये आता नोट करायचे आणि काय करायचंय, ज्या वेळेस हे मोमेंट्स क्रिएट होणार आहेत ना, हा अँकर फायर करायचा आहे. इमिडिएटली जेव्हा सगळी आजूबाजूची जनता पण हसतीये, सगळे डान्स करतात आहे, यू आर ऑल्सो डान्सिंग क्रेझिली. इमिडिएटली काय करायचंय, क्लोज युअर आईज. ऑलरेडी तुमची ती स्टेट असणार आहे, कुठली हॅपी वाली स्टेट असणार आहे. तर तुम्ही असे लुचेपुचे आहे का, लो मूड आहे, नाही, तुम्ही ऑलरेडी हॅपी आहात. तुमच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आहे, स्माइल आहे, तुमची बॉडी पोश्चर ऑलरेडी चेंज आहे. डू यू ऍग्री? असता की नाही तुम्ही असं? इमिडिएटली अशामध्ये काय करायचंय, इमिडिएटली डोळे बंद करायचे, अँकर फायर करायचंय. माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडंट, माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडंट. इमिडिएटली तो अँकर फायर करायचा आहे त्या त्या मोमेंटमध्ये, कारण तो रिअल सिनॅरिओ असणार आहे, तुमच्याकडे ऑलरेडी क्रिएट झालेला आहे. हॅपी वाला, कॉन्फिडंट वाला, तो ब्लेस्ड आउट तुमच्याकडे तो मोमेंट असणार आहे आणि हा अँकर तिथं फायर करायचा. हाऊ मच टाइम विल टेक? 15 सेकंड, 30 सेकंड्स. डझंट मॅटर कोण बघताय, काय बघताय, फॉरगेट अबाउट दॅट. डू दॅट. जेव्हा तुम्ही, सिंपल एक्झाम्पल देते, कोणाकोणाला मॅच आवडते बघायला, क्रिकेट मॅच और एनी स्पोर्ट, जेव्हा आपली बाजू, आपली टीम आपल्या बाजूने जिंकत असते, कशी होते तुमची स्टेट? तुमच्या सीटवरून तुम्ही छलांग मारते की नाही? अरे वाव, क्या मस्त आहे, एकमेकांना हाय फाय देतो, यू आर लाईक वाह, ओ येस, ओ येस. आणि द मोमेंट तो लास्ट बॉल होतो आणि जेव्हा इंडिया विन होते, इंडिया तिथं विन होते आणि यू लाईक हुर्रे. डू यू डू दॅट? मी जस्ट एक एक्झाम्पल देते. इमिडिएटली अशा स्टेटमध्ये काय करायचंय, अँकर फायर करायचं. इमिडिएटली आईज क्लोज करायचे व्हेन एव्हरीबडी इज सेलिब्रेटिंग. सगळे लोक त्याच्यामध्ये बिझी आहेत की ये जिंकली जिंकली. इमिडिएटली आपण काय करायचं, अँकर फायर. माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडंट, माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडंट, माय नेम इज अरुण अँड आय एम कॉन्फिडंट. ज्या गोलसाठी तुम्हाला हा कॉन्फिडन्स पाहिजे, तो गोल आठवायचा आहे आणि तो बोलायचा आहे. येस, मला माझं फिटनेस जर्नीमध्ये वेट कमी करण्यासाठी आय नीड दॅट कॉन्फिडन्स. येस, माझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे. मला माझा बिझनेस ग्रो करण्यामध्ये आय नीड दॅट कॉन्फिडन्स. रिमेंबर दॅट. आणि इमिडिएटली तो फायर करायचा अँड रिलॅक्स आणि बाकींच्या सोबत पुन्हा तुम्ही तुम्ही पुन्हा अगेन कंटिन्यू करायचं आहे. गॉट इट एव्हरीबडी? सो आजपासून रिमेंबर टू क्रिएट आपला अँकर या मोमेंट्स रिअल लाईफ मध्ये आपण तो मॅच करणार आहे, सो दॅट जेव्हा चॅलेंजिंग सिच्युएशन येणार आहे तिथं आपल्याला लागणार आहे, राईट? जिथे मला चॅलेंजिंग की यार जाम बोर झालं, सिच्युएशंस, लोक यांनी आणून किंवा स्वतःला एवढं डल डिप्रेस, यार कुछ नहीं अच्छा हो रहा है, कुछ काहीच काम नाही करत, नाही मला नाही काही करायचं कुठली टेक्निक, मला स्टेटस नाही चेंज करायचे, यू आर सो लो मोड की तुमच्याशिवाय तुमची स्टेट कोणी चेंज नाही करू शकत आहे, नो मॅटर व्हॉट. तुम्ही इथे लोक आलेत बिकॉज स्वइच्छेने आलेला आहात, नॉट ऑल पीपल केम. की जी तुमची परमिशन होती स्वतःला की आय एम रेडी टू चेंज. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये असणार आहे, तेव्हा हा तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेला जो अँकर आहे ना, तो तुम्हाला इथं काम येणार आहे. नो मॅटर व्हॉट, किती डल, डिझी, ड्राउझी वाटतंय तुम्हाला, किती डिप्रेस वाटतंय, अगदी इथं तुम्ही रडताय, इमोशनल झालेलं आहे, स्टील यू गो अँड डू दॅट अँकरिंग. ते रिअल लाईफ मध्ये क्रिएट केलेलं अँकरिंग, दिस विल हेल्प इन युअर रिअल लाईफ चॅलेंजिंग सिच्युएशन. गॉट इट एव्हरीबडी? या
अरे तर इथे सिम्पल केलंय आपण अँकर जस्ट क्रिएट बिकॉज सो इझी इजंट इट एक्झॅक्टली. त्याच मध्ये जेव्हा मला पीसफुल अँकर करायचं आहे त्यामध्ये माझे स्टेट कसे असेल इट्स दिस. त्याच्यामध्ये असं असणार इट विल बी दिस वे की आय एम ऑल पीसफुल एनिथिंग. आपण कधी कधी असं करतो लहानपणी आपण करायचो स्कूल्समध्ये या दिस कॅन बी युअर अँकर. दिस कॅन बी युअर अँकर एनी मोमेंट. काही तुम्हाला जे पोस्टर करायचंय इट कॅन बी अँकर की कोणाला न कळत करायचंय. जर जो तुम्ही अँकर फायर कराल तो तुमचा अँकर बनेल. इट कॅन बी दिस. म्हणजे कोणीतरी आपण मॅजिक ह्याच्यामध्ये ऐकलं असेल तुम्ही सिक्रेटमध्ये एक छोटा पेबल पण ठेवतो पण तो नेहमीच आपल्या बरोबर असेल. दिस इज ऑलवेज देअर राईट. तुमची बॉडी तुमच्या सोबत आहे. सो यू क्रिएट दॅट. म्हणजे एक्सटर्नल अँकर पण क्रिएट करू शकता. जसं मी लास्ट टाइम एकदा सेशन घेतला तर यू रिमेंबर एव्हरीबडी मोबाईल आपण मॅक्सिमम लोकांनी घेतलेला मोबाईल त्याला बघितलं की तुम्ही ते डेव्हलप करायला अँकरिंग यू रिमेंबर. तर एक्झॅक्टली तसं तुम्ही काही घेऊ शकता. एनी पोस्चर एनिथिंग एनी तुमच्या फिंगर मुवमेंट्स की येस या मोमेंट मध्ये गेला की तुम्ही त्या डायरेक्टली त्या कॉन्फिडन्स स्टेट मध्ये जाणार आहात. गॉट इट एव्हरीबडी? येस. ब्युटिफुल. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट की मला जर माझा कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा असेल तर तो बाहेरून विकत घेता येतो का? जो ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे सगळ्यांच्याकडे आहे की नाही कॉन्फिडन्स त्याला फक्त आपण काय केलं ऍक्टिव्हेट केलं. आज या अँकरिंग प्रोसेस जी आहे त्याची की लावली त्याला आणि ऍक्टिव्हेट केले. दॅट्स इट. ओपन केलंय आपण त्याने. डू यू नीड कॉन्फिडन्स तुमच्या लाईफमध्ये? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स लागतो का? सगळ्यांना लागतो. एक्झॅक्टली. येस. आणि मग शेवटी आपण काय करणार आहे? आपण आता प्रोसेस केली, इन्स्टॉलेशन झाले की नाही आपण चेक केलं है ना. आणि ज्यांच्यामध्ये नसेल झालं त्यांनी काय करायचं रिपीट करायची 1 2 3 4 किती वेळा. वन गो मध्ये केलेलं यू विल गेट अ गुड रिझल्ट. वन गो मध्येच करायचं. एकदा झालं 80%, 90%, 95%, 100% पर्यंत यू विल नो. तुमचा आवाज तुम्हाला सांगणार आहे की अरे हा डन बाई डन 100% डन. आणि मग आपण जो शिकलोय आपण अनुभव तो रिअल लाईफ मध्ये उतरवायचा. दॅट इज कॉल्ड इंटिग्रेशन. हे ना. म्हणजे आज फक्त ही सेशन मध्ये टेक्निक केली वा काय मस्त टेक्निक होती डन काही फायदा नाही होणार. त्याला डेली लाईफ मध्ये जर तुम्ही उतरवलं तर त्याचा खरं तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. सो कॅन यू प्लीज प्रॉमिस गिव्ह स्मॉल कमिटमेंट टू मी? रेडी एव्हरीवन? या आज उद्या सकाळपर्यंत 24 आवर्स मध्ये तुम्ही मिनिमम ही टेक्निक 3 ते 5 वेळा करायची. जर 3 वेळा तुम्हाला इनफ वाटायचं असेल मॉर्निंग इव्हनिंग आफ्टरनून इव्हनिंग अँड झोपायच्या अगोदर किंवा अर्ली मध्ये कराल तुम्ही राईट. आणि त्याचं रिअल सिच्युएशन्स मध्ये यूज करा. कोणाला कॉल करायचंय डू दिस. मीटिंगच्या आधी डू दिस. कोणाला तरी प्रेझेंट करायचंय डू दिस. काहीतरी इम्पॉर्टंट डिसिजन ट्रेडिंग घ्यायचंय डू दिस. प्रॅक्टिस शिवाय अँकरिंग काम करणार नाही. प्रॅक्टिस केल्यावरच ती तुमची स्वतःची पॉवर बनणार आहे. सो कॅन यू डू नेक्स्ट 24 आवर्स मध्ये? लेट्स डू इट फॉर मिनिमम 3 टाइम्स. इज इट? हाऊ मच टाइम इट टूक? आय डोंट थिंक सो मोर दॅन ऍक्च्युअल जी टेक्निक होती मोर दॅन 15-20 सेकंडच्या पुढे नसणार आहे. यू विल गेट इमिडिएट रेकॉर्डिंग आणि तुम्ही स्टार्ट करा. या आणि ज्यांचं होतं त्यांनी 100% इन्स्टॉलेशन करून दाखवायचं. ऑलराईट. ओके. सो तुम्हाला जरी वाटत असेल की कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा दॅट यू नीड टू जस्ट ऍक्टिव्हेट है ना. तो ऑटोमॅटिक तयार होणार आहे का? तर त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीने ऍक्टिव्हेट करायला लागतं. तुम्ही म्हणता हा मोटिवेट राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. हाऊ लॉंग ते किती वेळ काम करतं ते? अजून एक सिनॅरिओ सांगते. आपल्या लाईफमध्ये तुम्ही सगळेजण ऑलरेडी अँकरिंग वापरताय पण आतापर्यंत कसं होतं ते निगेटिव्ह साठी अँकरिंग वापरतो. एकदा मी कधीतरी फील झालं होतं माझ्या लाईफमध्ये 1-2 डिसिजन चुकीचे होते. मी त्याला अँकरिंग जोडलं. नाही ते माझ्याकडून चुकीचं होणार मी नाही करणार तूच कर. खूप इझिली आपण घरा म्हणतो नाही हे ना माझ्याकडून होणार नाही तूच कर. म्हणजे स्वतःला त्याच्यातून विथड्रॉ करतो आपण की जिथं मी अँकर काय बनवलंय नाही मुझसे नहीं होगा. दिस इज अँकरिंग अँड देन दॅट वर्क्स. करेक्ट. आता फरक एवढाच केलाय आपण कॉन्शियसली अँकर चूज केलाय की स्टेट बदल लाईफ बदल. दॅट्स इट. हाऊ सिम्पल इट इज.
म्हणून मी DME मध्ये ओरडून ओरडून सांगते, भाई आ जाओ, स्टेट चेंज कर लो, बॉडी मूव्ह कर लो. दॅट बॉडीमध्ये चेंज झाला की माइंडमध्ये चेंज होतो. मी असंच बसले, स्तब्ध बसले, रिलॅक्स बॉडी, खांदे खाली. आणि मी समोरून तुम्ही कितीही हा सेशन ऐकला की स्टेट करो, कॉन्फिडेंस चेंज करा, कॉन्फिडेंस चेंज करा, होगा क्या? द मोमेंट यू रीज, the moment you change your breathing posture, everything is going to change. तो स्टेट बदलो, लाईफ बदलो. देन जे काही माझे गोल्स आहेत, विल इट हेल्प? ही टेक्निक, ही स्टेट माझी चेंज झाल्यानंतर विल इट हेल्प? विल इट गिव्ह यू दॅट कॉन्फिडन्स? अरे हे तर होगा ही. आजपर्यंत झालेले निगेटिव्ह अँकरिंगचं जे फायरिंग केलेलं, कसं फायरिंग केलं होतं तुम्ही बघा बरं. तुम्ही फायरिंग कसं केलं होतं? नाही, ते लास्ट टाइम झालेलं ना, माझ्याकडून झालं नव्हतं, ते नाही होणार. डन, फायरिंग आपने कर दी ऑलरेडी. फायरिंग, अँकर फायरिंग. एक्झॅक्टली. नाही, माझं तो गाडी चालवलं आणि ऍक्सिडेंट झाला, आता मला नाही चालवायची. यू हॅव डन द अँकर फायरिंग. ऑलराईट. नाही, माझ्या दोनदा लॉस झाले, आय कांट डू इट. डन, ऑलरेडी फायरिंग डन. आजपर्यंत करत होते की नाही सगळे अँकरिंग करत होते. दिस इज द अँकरिंग यू आर डुईंग. नाही, मला कुठे होणार आहे. मला असेच लोक बोलतात, दे टेक इट फॉर ग्रांटेड. अँकरिंग डन, राईट. सो दिस वॉज अ ब्युटिफुल सेशन. कॉन्शियस अँकरिंग करण्यासाठी, माइंडफुल अँकरिंग करण्यासाठी आपण केलेलं आहे. गॉट इट एव्हरीबडी? सब लोक लिखो. मला तुमच्या जी बुक असेल ना, त्याच्या प्रत्येक जेवढ्या बुक्स असतील त्याच्यामध्ये फर्स्ट वाक्य पाहिजे मला. चेंज युअर स्टेट, इट विल चेंज युअर लाईफ. सगळ्यांनी लिहा, आताच लिहायचं, माझ्या समोर लिहायचं. स्टेट बदला, लाईफ बदलेल, लाईफ बदलते. चेंज युअर स्टेट, चेंज युअर. चॅट बॉक्स मध्ये लिहिलं. गॉट इट एव्हरीबडी? So now, thank you so much for joining with this technique, learning a beautiful, simple yet very powerful message, right? Thank you so much for joining.